आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। अजित पवारांनी घेतलेली भूमिका पटली नाही, वयस्कर माणसाची किंमत करत नाही, ही गोष्ट वेदना देणारी बारामतीमध्ये सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांची अजितदादांच्या विरोधात भूमिका। विजय शिवतारेंची आज शिंदे फडणवीसांसोबत एकत्रित बैठक, शिंदे फडणवीसांकडून बैठकीमध्ये शिवतारेंची मंथरणी केली जाणार। गडचिरोलीमधून धर्माराव बाबा आत्रामांना कमळाच्या चिन्हावर लढवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवारांकडे मागणी, अजित पवारांचा होकार आल्यानंतर आत्राम भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसीय हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर, आज वसमत, सेनगाव आणि कळमनुरीमध्ये ठाकरेंचा जनसंवाद दौरा। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये आज महायुतीची समन्वयक बैठक, पुणे लोकसभेमधील 3 विधानसभा मतदारसंघाची बैठक, सर्व घटक पक्षांमध्ये समन्वयासाठी बैठकीचं आयोजन। चंद्रकांत पाटलांनंतर आता अजित पवारही महायुतीची समन्वय बैठक घेणार, 20 मार्चला अजितदादांची शिरूर मतदारसंघाबाबत महायुतीची समन्वय बैठक। सुनेत्रा पवारांचा आज खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा, खडकवासला मतदारसंघामध्ये मोठ बांधण्यासाठी दौऱ्याचं आयोजन, महिला मेळाव्यालाही उपस्थित राहणार। भाजपला मिळालेले इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे खंडणीचं रॅकेट, दडपशाही विरोधातच इंडिया आघाडी एकजूट झाल्याचा राहुल गांधींचा दावा, तर मोदींना तुम्हीच हरवू शकता असं ईडी अधिकारी म्हणाल्याचा किस्साही सांगितला। राजा की आत्मा ईव्हीएम में है, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, तर आमचा लढा एका व्यक्तीविरोधात नाही, राहुल गांधींचं वक्तव्य। काँग्रेस सोडताना महाराष्ट्रामधला एक नेता सोनिया गांधींपुढे रडला, भाजप विरोधात लढू शकत नसल्याचं सांगत भाजपमध्ये प्रवेश, नाव न घेता अशोक चव्हाणांबाबत राहुल गांधींचं मोठं विधान। भाजपनं ईडीमार्फत खूप त्रास दिला असं सांगत एकानं पक्ष सोडला, लढायचं सोडून तुम्ही तत्वांशी तडजोड करता, राहुल गांधींपाठोपाठ खरगेंचंही अशोक चव्हाणांकडे बोट। मोदींच्या कुटुंबामध्ये फक्त ते आणि त्यांची खुर्चीच, उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर घटना बदलण्यासाठी भाजपला 400 पार जायचं आहे, ठाकरेंचं वक्तव्य। जेव्हा सर्व एकत्र येतात तेव्हा हुकुमशाहीचा अंत होतो, आपली लढाई लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आश्वासन पूर्ण न करणाऱ्यांना सत्तेपासून दूर करायचं, देशामधल्या परिस्थितीमध्ये बदल आणण्याची गरज, दबाव तंत्राविरोधात आपल्याला पावलं उचलावी लागणार, शरद पवारांचं वक्तव्य। सोबत असो वा नसो आपण लढलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचं इंडिया आघाडीच्या नेत्यांना आवाहन, तर आंबेडकरांकडून ईव्हीएमचा जोरदार विरोध। महाराष्ट्रामध्ये सत्तेत बसलेले लीडर नाही तर डीलर आहेत, तेजस्वी यादवांची जोरदार भाजपवर टीका, तर भाजप भगाव देश बचावचा तेजस्वी यादवांकडून नारा। शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन, देशभरातील दिग्गज नेत्यांची सभेला उपस्थिती, सभेला मोठी गर्दी। राहुल गांधी मोदी द्वेषानं पछाडलेत, मोदींवर टीका केल्याशिवाय राहुल गांधी काहीच बोलू शकत नाहीत, राहुल गांधींच्या सभेनंतर प्रवीण दरेकरांचा निशाणा। शिवसैनिकांसाठी आज ब्लॅक संडे, राहुल गांधींच्या शेजारी बसणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार संपवले, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। आजचा दिवस शुभ दिवस, अजित पवार आमदार घेऊन गेले, तो दिवस काळा दिवस होता, अनिल देशमुखांचा अजित पवारांवर निशाणा। उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडलाय, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। परिवारवाद, जात, धर्म याचा विचार पवारांनी केला असता तर माझ्यासारखा मागासवर्गीय मुलगा इथवर आला नसता, जितेंद्र आव्हाडांनी खोडला फडणवीसांचा दावा, प्रमोटच करायचं होतं तर त्यांनी मुलीला 25व्या वर्षीच मंत्री केलं असतं, अशीही जोडली पुष्टी। मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी त्यांना निर्णयाचा अधिकार नाही, निर्णय गांधी परिवाराकडूनच घेतले जातात, देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका। मवियाचा जागा वाटपाचं सूत्र ठरलं, ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादीला 10 जागा दिल्या जाणार, तर वंचितसाठी 4 जागांचा प्रस्ताव, हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना ठाकरे गटाच्या कोट्यातून, खात्रीलायक सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या वाट्याला रत्नागिरी, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, यवतमाळ, हातकणंगले, सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर आणि ईशान्य मुंबई अशा 22 जागा। काँग्रेसच्या वाट्याला 16 जागा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर मध्य मुंबईची जागा। मवियाच्या जागावाटपाच्या सूत्रामध्ये शरद पवार गटाला लोकसभेसाठी बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, नगर, माढा, सातारा, वर्धा, भिवंडी अशा 10 जागांचा समावेश। सांगलीमधल्या लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटामध्ये प्रवेश।
सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच. सांगलीमध्ये विशाल पाटीलच उमेदवार असणार, पटोलेंचं वक्तव्य. तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांचं नाव चर्चेत. सांगलीची जागा ही काँग्रेसची जागा, काँग्रेसच ही जागा लढणार आणि विजयी होणार, विश्वजित कदमांचं वक्तव्य. सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटानं घेऊ नये, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यशवंत हप्पे यांचं ठाकरे गटाला आवाहन. सांगलीच्या जागेसाठी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज. लवकरच धैर्यशील मोहिते पाटलांची भेट घेणार. मोहिते पाटलांच्या नाराजीवर रणजितसिंह निंबाळकरांची प्रतिक्रिया. रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज. समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन धैर्यशील पाटलांच्या भेटीला. मोहिते पाटलांच्या समर्थकांचा महाजनांना गराडा. जोरदार घोषणाबाजी. निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज. रावेर मतदारसंघामध्ये मविया योग्य उमेदवार देणार. एकनाथ खडसेंची माहिती. रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसेंविरोधात महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष. चंद्रपूर लोकसभेमध्ये शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांमध्ये रस्सीखेच. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रतिभा धानोरकरांचे दौरे सुरू, तर शिवानी वडेट्टीवारांचा चंद्रपुरातील प्रत्येक तालुक्यामध्ये दौरा. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार अमोल कोल्हेंकडून पुण्याच्या नारायणगावमध्ये महायज्ञ. कोल्हेंकडून 7 गोवंशांसोबत सप्तधेनू मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना. पुण्याच्या बोरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. सुप्रिया सुळेंच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा. राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला 400 खासदार हवेत. ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबेंचा भाजपवर निशाणा. भाजपसोबत जाणं म्हणजे विषारी सावासोबत जाण्यासारखं, कसबेंचा भाजपवर हल्लाबोल. भाजपच्या कठीण काळामध्ये मी नेहमीच पक्षाची साथ दिली. संघर्ष करताना मी कधीही विकलो गेलो नाही. एकनाथ खडसेंचा भाजप नेत्यांना टोला. लोकसभेत मवियासोबत नाही तर स्वतंत्र निवडणुका लढू. राजू शेट्टींचा पुनरुच्चार. स्वाभिमानी, परभणी आणि बुलडाण्याच्या जागेवर आग्रही. मवियानं दिंडोरीची जागा माकपला द्यावी. माकपचे माजी आमदार जेपी गावितांची मागणी. तर शरद पवार गटही दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी आग्रही. धाराशिवमधून मराठा समाज 1000हून अधिक अर्ज दाखल करणार. सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये एकमताने निर्णय. राजकीय पुढाऱ्यांना आता गावबंदी नाही तर दारबंदी. बैठकीमध्ये निर्णय. खासदार उन्मेष पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळावी. जळगावच्या 12 गावांमधील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचा एल्गार. किनोद गावामध्ये एकत्र येत ग्रामस्थांकडून भाजपचा निषेध. नांदेडमध्ये काँग्रेसचा कोणताही उमेदवार उभा राहिला तरी भाजपचाच विजय होणार. नांदेडच्या जागेवर भाजपच्या 100% विजय होणार, अशोक चव्हाणांचा विश्वास. मुरलीधर मोहोळांनी घेतली गिरीश बापट कुटुंबियांची भेट. भाजपनं पुण्यातून तिकीट दिल्यानंतर मुरलीधर मोहोळांनी रात्री बापट कुटुंबियांची भेट घेतली. नरेंद्र पाटलांनी घेतली शिवेंद्रराजे भोसलेंची भेट. नरेंद्र पाटलांकडून सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त. लोकसभा निवडणुकांसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी. बारामतीमध्ये 12 तर पुणे, शिरूर, मावळमध्ये 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार. पुण्यातील 10,000 गुंड रडारवर. 16 संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष. आचारसंहितेचं पालन करण्यासाठी विविध पथकं नियुक्त. साताऱ्याच्या कराडमध्ये निवडणुकांपूर्वीपर्यंत नवमतदार नोंदणी सुरू राहणार. कराडचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल पालिका सज्ज. 24 तासामध्ये पनवेल शहर होर्डिंग मुक्त. पनवेल आयुक्त गणेश देशमुख ऍक्शन मोडवर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलीस ऍक्शन मोडवर. प्रतिबंधात्मक कारवाया सुरू. निम्न लष्कर दल जिल्ह्यामध्ये दाखल. मालेगावातील विविध पक्षांचे 870 बॅनर पोस्टर हटवले. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महापालिका कर्मचारी बॅनर पोस्टर हटवण्यात व्यस्त. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये पॅन्थर्स पार्टीचा मेळावा. लवकरच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षाकडून अधिकृत घोषणा होणार. देशाच्या बहुतांश भागामध्ये मार्चच्या मध्यातच पाणी टंचाई तीव्र. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार, नागालँडमध्ये भीषण पाणी टंचाई. उपलब्ध जलसाठा जून अखेरपर्यंत पुरून वापरण्याचं आव्हान. नाशिकच्या नांदगावमध्ये पावसाअभावी दुष्काळाची स्थिती. एक हंडाही पाणी मिळत नसल्यानं ग्रामस्थ गाव सोडत असल्याचं भयावह चित्र. शासनानं पाण्याचं नियोजन करण्याची गरज. अमरावती जिल्ह्यामधील 988 गावांवर जलसंकटाचं जावट. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती. वेळघाटातील 3 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू. मालेगावमधल्या गिरणा आणि चणकापूर धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट. पाणी टंचाईमुळे टँकरच्या मागणीमध्ये मोठी वाढ. ग्रामीण भागामध्ये रोज टँकरच्या 40 फेऱ्या. बुलडाण्याच्या संग्रामपूरमधील जलप्राधिकरण योजनेमधील पाणी टाकीचं काम अर्धवट. पाण्याच्या टाकीचं काम तत्काळ पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी गाभाऱ्यामध्ये ग्रेनाईट काढण्यास सुरुवात.
विठ्ठलाच्या मूर्तीला कोणताही धोका होऊ नये यासाठी बुलेट प्रूफ काचेचं कवच. लोकसभा निवडणुकांमुळे सीएच्या परीक्षा लांबणीवर. सीएच्या इंटर, फायनल आणि फाउंडेशन परीक्षेचं नवीन वेळापत्रक 19 मार्चला प्रसिद्ध होणार. मध्य रेल्वेच्या होळीसाठी 12 विशेष गाड्या. मुंबई आणि पुण्यावरून दानापूर, गोरखपूरसाठी गाड्यांची सोय. काही विशेष गाड्यांना नागपुरात थांबा. जळगाव विमानतळावरून 8 एप्रिलपासून गोवा हैदराबाद विमानसेवा सुरू होणार, तर 1 मेपासून पुण्यासाठी विमानसेवा. एसटीवरून राजकीय जाहिराती काढण्यास सुरुवात. निवडणूक आचारसंहितेच्या पालनासाठी एसटी महामंडळाची खबरदारीची पावलं. राज्यामधील विविध मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी समित्या स्थापन. अडचणींचं निराकरण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी उच्चाधिकार समिती. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मत्स्यालय उभारण्यासाठी महापालिका 60 कोटी रुपये खर्च करणार. पर्यटकांना लवकरच काचेच्या बोगद्यांमधून प्रवेश करत देशी विदेशी रंगीबेरंगी मासे पाहायला मिळणार. भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयामध्ये वर्षभरामध्ये 40 प्राण्यांचा मृत्यू. बहुतांशी प्राण्यांचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याची माहिती. पनवेलमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये घट. पनवेलचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची विशेष कामगिरी. बोरिवलीमध्ये आयसी कॉलनीमध्ये फिनिक्स हॉस्पिटलचं उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार मनीषा चौधरींच्या हस्ते झालेलं आहे. नाशिक जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागामध्ये नवीन हरभरा काढणीला वेग. नवतंत्रज्ञानाचा वापर करत हरभरा काढणी, तर भाव कमी झाल्यानं हरभरा उत्पादक अडचणीत. भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी हलका तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस. वर्धा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. पुलगाव वायफळ शिवारामध्ये तुरळक गारपीट. जोरदार वाऱ्यामुळे गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये अवकाळी पावसामुळे लग्न मंडप कोसळला. वऱ्हाडी मंडळींची तारांबळ, तर दुसरीकडे अवकाळीमुळे पुन्हा बळीराजा हवालदिल. परभणीच्या गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस. ऐन गहू काढणीच्या तोंडावर आलेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी. नवी मुंबईच्या बाजारपेठेमध्ये बटाटा महागला. मागील आठवड्यामध्ये 8 ते 9 रुपये किलोवर असलेले बटाटे आता 18 ते 19 रुपये किलोवर. कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयामधील कॅथलॅबचे स्थलांतर स्थगित करावं. पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. वाशिमच्या रिसोड शहरामधील मुख्य रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली खोदून ठेवल्यानं नागरिक त्रस्त. परिसरातील नागरिकांची रस्ता दुरुस्तीची मागणी. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान भूमीमध्ये बलिदान मास सुरू. बलिदान मासानिमित्त रक्तदानाच्या महायज्ञाचं आयोजन. लाखो शंभू भक्त महाराजांच्या बलिदान स्थळी नतमस्तक. नाशिकच्या मनमाडमधील अस्मिता व्यवहारेची सुवर्ण झळाळी. खेलो इंडियामध्ये पटकावली 3 सुवर्ण पदकं. हिमाचल प्रदेशच्या नगरोट्यामध्ये खेलो इंडिया महिला लीग सुरू. परभणीच्या गंगाखेडमध्ये लाकडानं भरलेला ट्रक उलटला. अपघातामध्ये दुचाकीस्वार 3 जण जखमी. जखमींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबईमधल्या 6 किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार. एमएमआरडीएकडून निविदा जारी. हजारो कोटी रुपयांच्या 160हून अधिक निविदा.